अश्विनी जाधव केदारी आणि तुम्ही पाहताय लोकमत व्हिडिओ। पुण्याच्या राजकारणामध्ये आज प्रचंड राजकीय उलथापालथ झाली आहे। पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर असं घडणार हे जवळपास निश्चित होतं। भाजप आणि शिंदे गटानं टाकलेला डाव अगदी चपखल बसलाय। पुण्यातल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे भाजपमध्ये पक्षप्रवेश झाले, तर दुसरीकडे शिंदे गटानं सुद्धा काँग्रेसचा मातब्बर नेता गळाला लावलाच। या सर्व पक्षप्रवेशांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे, जे पुणे जिल्ह्यामध्ये एकमेव आमदार आहेत, त्यांचा मुलगा सुरेंद्र पठारे आणि आबा बागुल यांच्या पक्षप्रवेशामुळे थोडं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। आणि एकूणच आज भाजपमध्ये झालेले प्रवेश आणि शिंदे गटात झालेले प्रवेश यामुळे याचे पडसाद जे आहे ते आता आगामी महापालिका निवडणुकांमध्ये आपल्याला दिसूनच येणार आहे। परंतु आज पुण्यामध्ये इतके मोठे पक्षप्रवेश झाल्यामुळे त्याचा महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची सुद्धा शक्यता आहे, अशी सुद्धा चर्चा आहे। हे सगळं कशा पद्धतीने जुळवून आणलं गेलेलं आहे यावरच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत। गेल्या काही दिवसांपासून सुरेंद्र पठारे हे भाजपमध्ये प्रवेश करणार याबाबतच्या चर्चा सुरू होत्या। मात्र त्यावेळी सुरेंद्र पठारेंच्या भाजप पक्षप्रवेशाला भाजपमधूनच विरोध झाल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र थेट फडणवीसांच्या आशीर्वादानंच सुरेंद्र पठारे यांचा प्रवेश झाल्याचं आता बोललं जात आहे। तर दुसरीकडे सचिन दोडके यांचाही आज भाजपमध्ये प्रवेश झालाय। शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये भाजपची ताकद असली तरी उपनगरांमध्ये आधी एकसंध राष्ट्रवादीची आणि आताही विभागलेल्या राष्ट्रवादीची मोठी ताकद पाहायला मिळते। त्यामुळे या ठिकाणी भाजपकडून हे प्रवेश दिले जात आहेत। सचिन दोडके यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती। 2019 साली अतिशय कमी फरकानं आणि आता मोठ्या फरकानं ते पराभूत झाले होते। बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य देण्यामध्ये सचिन दोडके यांचा मोठा वाटा मात्र आता सचिन दोडके यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यानं थेट बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आगामी काळात याचे परिणाम जाणवू शकतात, असंही बोललं जात आहे। मागील काही दिवसांपासून सचिन दोडके यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा होत्या आणि अखेर आज तो पक्षप्रवेश झालाच। भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये सुरेंद्र पठारे यांच्यासह विकास दांगट, सायली वांजळे, बाळा धनकवडे, सचिन दोडके यांचा समावेश आहे। तर दुसरीकडे शिंदे गटानं सुद्धा महापालिकेमध्ये तब्बल 6 वेळा निवडून आलेल्या काँग्रेसच्या आबा बागुल यांना आपल्याकडे वळवलंच। आबा बागुल यांनी विधानसभेत काँग्रेस सोबत बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली होती। त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार त्या ठिकाणी पराभूत झाला आणि आता त्यांनी शिंदे गटात प्रवेश करून महायुतीची ताकद वाढवली आहे। हे पक्षप्रवेश पुणे आणि परिसरातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम करू शकतील। त्यामध्ये ज्या भागामध्ये भाजपची ताकद कमी आहे त्या भागामध्ये अन्य पक्षातनं मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये इन्कमिंग झालंय। त्यामुळे अर्थातच मध्यवर्ती शहरापासून उपनगरांमध्ये सुद्धा आता भाजपची ताकद वाढताना दिसणार आहे। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ।